आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. आ ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं म्हणून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सावंतवाडी सकल मराठा समाजानं पाठिंबा दिलाय. यासाठी बाईक रॅली काढून मराठा आरक्षणाची हाक मराठा बांधवांनी देत तहसील कार्यालयासमोर सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. समाजाच्या मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांकडे सादर करण्यात आलं. तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीबाबत सकल मराठा समाज बांधवांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना आपलं निवेदन सादर केलं. जोरदार घोषणांनी सावंतवाडी शहर दुमदुमून सोडलं. सावंतवाडी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीमुळे भगवं वादळ रस्त्यावर पाहायला मिळालं. सावंतवाडी संस्थांच्या राजवाडा इथं श्रीदेव पाटेकर यांच्या चरणी नारळ अर्पण करून सकल मराठा समाजाच्या बाईक रॅलीला सुरुवात झाली. राजवाडा इथं या रॅलीत सहभागी झालेले सर्व पक्ष नेत्यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केलं. सावंतवाडीचा मोती तलाव परिसर, बाजारपेठ ते सावंतवाडी तहसील कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते. हजारो शिवरायांचे शिलेदार मोठ्या संख्येने आहेत. रात्रभर पाऊस कोसळतोय, सकाळी सुद्धा पाऊस कोसळतोय. आम्ही जो ग्रुप स्थापन केलाय त्या ग्रुपमध्ये रॅली निघणार का, आम्हाला यायचं आहे, रॅली काढायची आहे. आम्ही सांगितलं रॅली निघणारच. असंख्य छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण म्हणता देणार नाही. आम्ही खेडोपाडी जाऊन प्रत्येक समाजाला आमची बाजू पटवून दिली. जरांगे पाटील साहेबांची भूमिका पटवून दिली. एखादा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता प्रशासनाला, राज्य सरकारला, मंत्रिमंडळाला कसा हलवू शकतो, कसा खाली आणू शकतो, हे जरांगे पाटील आपल्यासमोर मूर्तिमंत उदाहरण आहे. शिवरायांचं औषध आणि शिवरायांचे दुसरे रूप जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. अशी 100 एकर जागेमध्ये तरी तो महामेळावा घेतला महाराजांचा. न भूतो न भविष्यती असं कुठलं राजकीय वलय नाही, कुठलं राजकीय लेबल नाही, कोणाचं राजकीय पाठबळ नाही. आणि झोपडपट्टी साधत कचऱ्याच्या घरात जाणारा माझा मराठा समाज बांधव तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या मुलाच्या नाही हक्कासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्हाला उपोषणाला बसतो. 8 दिवस पाणी पित नाही. लक्षात घ्या, आपण 1 दिवस उपाशी राहिलो तर आपल्याला चक्कर यायला सुरुवात होते. पण हा मराठा बांधव तुमच्या आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तो रस्त्यावर उतरून उपोषण करतोय. त्याला कुठे खालीचा वाटा उठून आपण साथ द्यायला हवी. म्हणून आम्ही सह्याद्री पट्ट्यातील माझ्या शिवरायांचा शूर मावळा जागृत झाला आणि सर्वांनी एक मुखाने ठरवलं की आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. आणि जोपर्यंत मराठा समाजाचं आरक्षण घेत नाही तोपर्यंत हा पेट उठलेला माझा समाज कदापि शांत होणार नाही. ही दगदगती मशाल अशीच दगदगती राहणार. आणि ज्यावेळी आम्हाला आरक्षण मिळणार, आमच्या हक्काचं मिळणार, आम्ही कोणाचं हिरावून घ्या, ह्याचं काढून घ्या, कोणाला धक्का लावा, कोणाला मागे टाकला असं कधी सांगत नाही.
नाही. मराठा समाजाने आजपर्यंत तुम्हाला दिलं. आता आम्ही काहीतरी मागतोय. तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या आणि आमचं आरक्षण मिळवून द्या अशी माझ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना विनंती आहे. ओबीसी असलेली तर मागं सगळे आमचेच आहेत. सगळेच आम्ही बरोबर घेऊन चालणारा मराठा समाज आहे. 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणारा मराठा समाज आहे. त्यामुळे आम्ही कधी जाती व्यवस्था निर्माण केली नाही आणि करणार नाही. जे कोण आहेत ते आमच्या बरोबर आहेत ते सगळे आमचे आहेत आणि एक संघ होऊन मराठाचे भगववाद निर्माण केलाय. त्याला मी एक मराठा बांधव सकल मराठा समाज तालुका अध्यक्ष नात्याने सिलेक्ट करतो आणि ही आहे की ही अवैध ही आवाज करतो. मराठा समाजातील महिला भगिनींचा मोठा सहभाग यात होता. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, महिला नेत्या अर्चना घारे परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, पुंडलिक दळवी, अशोक दळवी, रुपेश राऊळ, लक्ष्मण नाईक, विनायक दळवी, रेवती राणे, भारती मोरे, पूजा दळवी आदींसह हजारोंच्या संख्येनं मराठा समाजातील बांधव बाईक रॅलीत सहभागी झाले होते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.